पाथर्डी तालुक्यातील कराडवाडी येथील डिजिटल ISO मानांकन असलेल्या जिल्हा परिषद शाळेचा स्नेहसंमेलन सोहळा नुकताच संपन्न झालाय। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षण अधिकारी शिवाजी कराडे होते। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली आहेत। मुलांच्या शिक्षणाचा पाया हा प्राथमिक शाळेमधून पक्का होतो। प्राथमिक शिक्षण हे महत्त्वाचे आहे। शिक्षक पालक यांच्या समन्वयाने लोकसहभाग होऊन मुलांची शैक्षणिक प्रगती करावी असे आवाहन गट शिक्षण अधिकारी शिवाजी कराड यांनी केले आहे। पाथर्डी तालुक्यातील कराडवाडी येथे डिजिटल ISO मानांकन असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या स्नेहसंमेलन सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी कराड बोलत होते। कराडवाडी शाळेचं हे मला वाटतं दुसरं वार्षिक स्नेहसंमेलन आणि इतका गावातला समुदाय बघून खरोखरच मनाला खूप आनंद वाटतोय की आपण सर्वजण आपल्या पाल्यांचं आपले पाल्य जरी नसतील तरी एवढ्या मोठ्या संख्येने आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचं कौतुक पाहण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहात। आणि खरोखरच ही शाळा पाथर्डी तालुक्यामध्ये एक प्रगती पथावर असणारी ही शाळा आहे। याचं सर्व श्रेय या दोन शिक्षकांना तर निश्चितच आहे, परंतु आपणालाही धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे। कारण आपण जर या शाळेमध्ये आपलेच विद्यार्थी शिकतायत। शाळेला अनुदान हे अतिशय कमी असतं, शासकीय अनुदान हे कमी असतं, परंतु आपल्या या लोकसहभागाद्वारे हे जे अनुदान मिळतं त्याद्वारे हे शिक्षक या शाळेचा विकास करत असतात। आपण सर्वजण पाहत आहात की मागच्या वर्षी हे स्टेज या ठिकाणी झालं। शाळेचं जे बहिरंग आहे ते बहिरंग अंतरंग अतिशय चांगल्या पद्धतीने या शिक्षकांनी आपल्या सहभागामुळे केलं। शिवाय या शाळेचं नुसतं अंतरंग आणि बहिरंगच नाही तर या शाळेला जेव्हा वारंवार भेटी दिल्या जातात, आमचे केंद्रप्रमुख देतात, आमचे विस्तार अधिकारी, मी स्वतः भेटी दिल्यात। या शाळेची गुणवत्ता अतिशय चांगल्या प्रकारची आहे। म्हणून आपलं मूल त्याचा जर पाया जर या प्राथमिक शाळेत जर पक्का झाला तरच ते पुढे चालून टिकतं, अन्यथा ते टिकत नाही, टिकणार नाही। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षण अधिकारी शिवाजी कराडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी रामनाथ कराड, अनिल भवार, शिक्षक बँकेचे संचालक अर्जुन शिरसाट, केंद्र प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर, सुधाकर क्षीरसाट, शरद लोंढे, गिंदेव आंधळे, शैलेश क्षीरसाट, नाथ भक्त मुरली बाबा आदी उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक मराठी हिंदी भाषेतील बहारदार नृत्य सादर केली आहेत आणि उपस्थितांची मने जिंकली आहेत। यावेळी वार्षिक अहवाल वाचन आणि प्रास्ताविक मुख्याध्यापक राजू दहिफळे यांनी केलाय, तर सूत्रसंचालन सविता गर्जे यांनी केलाय आणि आभार माजी मुख्याध्यापक मोहन घोरपडे यांनी मांडलेत। शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह गावातील विघ्नहर्ता तरुण मंडळ, पंढरीचा राजा तरुण मंडळ, सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे परिश्रम घेतलेत। मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी।